आगळीवेगळी बातमी आहे। चिपळूण तालुक्यातल्या अलोरे गावातल्या घटनेवरती आपल्या कुणाचाही विश्वास बसणार नाही। गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर तिसऱ्या दिवशी चिपळूणकर कुटुंबियांना आश्चर्यकारक धक्का बसला, कारण त्यांच्या घरी आलेल्या उंदरानं चक्क गणपती बाप्पासमोर ठाण मांडला। सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हे उंदीर मामा बाप्पासमोरच होते असं चिपळूणकरांचा दावा आहे। बाप्पांसमोर ठाण मांडलेल्या उंदीर मामांना बघण्यासाठी मग मोठीच्या मोठी रांग लागली। प्रत्येक जण घरी येऊन दर्शन घेऊ लागला। पण खरंच चमत्कार आहे का की यामागेही काही विज्ञान आहे, यावर आता उहापोह सुरू झालाय। या दृश्यांमधला उंदीर हा स्थिर दिसत नाहीये, त्याचा सारखा तोल जातोय। त्यामुळे त्या उंदरावरती कशाचा तरी अंमल झाल्याचं भासतंय। पण त्या उंदराला नक्की काय झालं होतं याचं निदान आता तरी करणं शक्य नाहीये, कारण 12 तासांच्या पाहुणचारानंतर उंदीर मामा साऱ्यांच्या नजरात चुकवत रवानाही झाले। सेल्फी काढूया आपण। बाबू जास्त हे करू नका, नाही वर करू नको, जे आहे तसंच ठेव। जास्त म्हणजे त्याला हे करू नका, आहे तसंच। फोटो बॅग, फोटो बॅग। पण या उंदीर मामाच्या बाबतीत नक्की काय झालेलं असेल आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। हा चमत्कार आहे की आणखी काही अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। जी तज्ञ मंडळी आहेत त्यांच्या मते बाप्पांसमोर जी गाणी लावलेली होती त्या गाण्यांच्या लहरीमुळे या उंदरावरती कदाचित परिणाम झाला असावा आणि तो तिथे बसून असावा किंवा नाचत असावा। संगीताच्या लहरींमुळे उंदीर संमोहित झाल्याची शक्यता अधिक आहे। तर उंदरानं रॅटकिल खाल्ल्यामुळे हा उंदीर बधीर झाल्याची शक्यताही वर्तवली जाते। चुकून या उंदरानं एखादा अंमली पदार्थ सेवन केलेला असू शकतो आणि त्यामुळे त्याच्या मेंदूवरती त्याचा अंमल असण्याची शक्यता आहे। त्याचे अनेक तर्कवितर्क लढवलेले जात आहेत या घटनेच्या बाबतीत। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले रत्नागिरीचे प्रतिनिधी सचिन देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, ज्यांच्या घरात हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यांचं काय म्हणणं, त्यांनी काय सांगितलं की नेमकं काय काय झालं? चिपळूणमधल्या अलोरे गावातील ज्या चिपळूणकर कुटुंबियांच्या घरी हा सगळा आश्चर्यकारक घटना घडली होती, आपण त्यांच्या घराजवळ आहोत आणि सुमित जो याचा सगळ्यात पहिला साक्षीदार होता तोही आपल्या बरोबर आहे। सुमित, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? कसं झालं, आता गणपती आले त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी जस्ट इथून बाहेर पडलेलो बघा। इथून बाहेर आतमध्ये गेलो होतो लाकडं काढण्यासाठी, म्हणजे चूल पेटवायचे, सकाळी पाणी गरम करायचं म्हणून लाकडं काढायला गेलो। तर तिथून एक म्हणजे असा छोटा उंदीर मामा बाहेर पडले तिथून। मी म्हणलं, मी तर घाबरतो, पहिला उंदरांना हात लावला मी एकदम घाबरतो। पण त्या दिवशी काय झालं, एकदम पाठून यायला लागलं। मी पण हात गेलो, एकदम जवळ आलं, म्हटलं हे कोणता प्रकार आहे। आणि एकदम म्हणजे ते उंदीर मामा एकदम वेगळेच होते असे, म्हणजे बाकीचे उंदीर आणि याच्यामध्ये एकदम जमीन आसमानचा फरक होता। तर मी जस्ट हातामध्ये घेतला आणि इथून असा दरवाजावरून जस्ट चालत निघालो। नंतर मग त्याला घेऊन आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर मग मी म्हटलं एकदम हातामध्ये, मी पण एकदम, मला पण आश्चर्य एकदम भरलं। म्हटलं असं काय, घेऊन गेलो गणपतीच्या इथे गेल्यावरती एकदम म्हणजे नाचायला लागला, पाया पडायला लागला, चारी बाजूला पाया पडायला लागला, चारी बाजूला। नंतर त्यांनी आम्ही एक गाणं लावलं होतं, ते बाप्पा उंदीरवाला पाहिजे, ते गाणं लावलं। त्याच्यावरती पण डान्स, गाणं जसं आम्ही बंद करतो तसा एक शांत बसायचा, गाणं चालू करतो वापिस नाचायला लागायचं। म्हणजे एकदम मला पण एकदम आश्चर्य झालं पहिल्यांदाच असं बघायला। पण तुम्ही त्याला दूधही पाजलं, मी पाहिलं त्या व्हिडिओमध्ये। हा, दूध पण पाजलं, दूध पण त्याने पिलं, वापिस इथे जाऊन बसला। आणि सकाळी 10 वाजता आलेलं उंदीर रात्री 11 वाजेपर्यंत घरी। आणि जस्ट माझे पप्पा बोलले आता बस झालं, त्याला सोडून दे। मी बोलले आणि मी इथून पप्पा इथे बोलले दरवाजात, मी आतमध्ये गेलो तर उंदीर काय
म्हणजे तू मगाशी मास्क दिसायलाही थोडा तो काही वेगळा जाणवला तुला. वेगळा, त्याचे कान वेगळे, त्याचा आपला कडीपत्ताचे पानं कसे असतात तसे त्याचे कान लांब आणि एकदम पातळ, एकदम साफसुथरे. त्याचे बोट, आपल्या माणसाची बोटं कशी असतात तशी एकदम वेगवेगळी बोटं. असं एकदम म्हणजे वेगळाच होता, एकदम वेगळा होता. आणि त्याचे म्हणजे कलर वगैरे सगळं वेगळं होतं. पण गावातली आणि आजूबाजूच्या गावातील अनेक लोकांनी त्या दिवशी इथं हजेरी लावली आणि सगळेजण ते पाहत होते. त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या या सगळ्या? त्यांचे म्हणजे सगळ्यांनाच धक्का बसला. म्हणजे असं पहिल्यांदाच बघायला म्हटलं. म्हणजे आमचं तर जाऊ देत, आमचं तर आता 20-22 वर्ष झाले, पण म्हातारी लोक होते त्यांचं पूर्ण लाईफ गेलं. ते पण लोक बोलतात आमच्या पण लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आम्ही बघतोय. हेच आश्चर्याची गोष्ट ना. निश्चितपणे चिपळूणकर कुटुंबियांच्या घरी गणेशोत्सवाच्या काळामध्ये हा सगळा प्रकार, आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला होता. जसं त्यांच्या घरामध्ये हा प्रकार घडला, त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितलं. हळूहळू ही बातमी आजूबाजूच्या गावामध्ये पसरली आणि मोठ्या संख्येनं लोकांनी चिपळूणकरांच्या घरी गर्दी केली होती. आणि मग दिवसभर लोक त्या उंदराला पाहण्यासाठी चिपळूणकरांच्या याच घरामध्ये येत होते. आणि मग सायंकाळी उशिरा हा उंदीर अचानक गायबही झाला. नक्कीच चिपळूणकर कुटुंबियांच्या घरी मोठी गर्दी झालेली होती आणि काय नेमकं घडलं तेही त्यांनी आपल्याला सांगितलं. सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि चिपळूणकर कुटुंबियांच्या घरामध्ये हा उंदीर आला कसा आणि या उंदरानं नेमकं गणपती बाप्पा समोर काय काय केलं आपण पुन्हा एकदा पाहूया. थांबलाय पण कसं बघ. सेल्फी काढूया आपण. बाबू जास्त हे करू नका, वर करू नका, जे आहे तसंच ठेव. जास्त म्हणजे त्याला हे करू नका, आहे फोटो बॅग